एकनाथ महाराज जनार्दन स्वामींकडे मागणं मागतायत की हे देवा, तुझं नामस्मरण जे आहे हे मला सदोन कदा प्राप्त होऊ दे. संसार व्यसनी ते पडता कामा नये, संसारामध्ये ते गुंतून राहता कामा नये. मी माझ्या सद्गुरूंकडे सुद्धा तेच मागितलं, काडसिद्धेश्वरांकडे पण तेच मागितलं. कारण कलियुगामध्ये जर तरायचं असेल तर एकमेव साधन आहे, ते म्हणजे नाम. देवाला जर जिंकायचं असेल तर नामस्मरणानंच जिंकता येईल. एक वयोवृद्ध सत्पुरुष असतात, संत असतात, वय 80-90 वर्ष होतं. आता 80-90 वर्षाचं वय झाल्यानंतर गलित गात्र होणार, सगळे अवयव निकामी झालेले असतात, चालणं उठणं शौचाला जाणं स्नान करणं अशक्य झालेलं असतं. मग शिष्य गुरूंची सेवा करत असतात. त्यांना उठवून घेऊन जायचं, त्यानंतर त्यांना आंघोळ घालायची, त्यांना अंथरुणात झोपवायचं, जेवू घालायचं. मग काही दिवसानंतर काही जणांवर परिणाम होतो, मग लवकर बोलवलं तरी जायचं नाही वगैरे असे प्रकार सुरू झाले. सेवेमध्ये असणारे तत्पर असणारे काही शिष्य मागे पुढे होऊ लागल्याबरोबर एक दिवशी एक 15-16 वर्षाचा चुणचुणीत मुलगा त्या महाराजांच्या सेवेमध्ये आला आणि तो बाकीचे जसे शिष्य सेवा करायचे त्यांच्यापेक्षाही आदबीनं अगदी तत्परतेनं सेवा करू लागला. महाराजांना जरा संशय आला की हा कधी मी त्याला पाहिलेला नाही, हा माणूस कोण आहे, हा कुठला शिष्य आहे माझा. अतिशय प्रेमानं अतिशय जिव्हाळ्यानं, मी जसं काय त्याचं लहानच मूल आहे, माझं वय 80-90 वर्ष, ते मूल 15-16 वर्षाचं आहे आणि मी त्याचं जसं काय मूल आहे अशा प्रकारच्या सेवा करतो. म्हणून त्या महाराजांना संशय आला आणि सेवा करताना एक दिवशी त्यांनी गपकन त्यांचा हात पकडला आणि त्या मुलाला विचारलं, शिष्याला विचारलं, खरं सांग तू कोण आहेस, तू शिष्य नक्की नाही आहेस, खरं सांग तू कोण आहेस. मग त्या मुलानं आपलं रूप प्रकट केलं. तो प्रत्यक्ष परमेश्वर होता. परमेश्वर होता. महाराजांच्या 80-90 वर्षाच्या महाराजांच्या डोळ्यातनं टिपं येऊ लागली, अश्रू येऊ लागले. त्यांना सद्गतीत झाल्यासारखं वाटलं, अरे इतके दिवस हा सेवा करतोय, तो देव करतोय माझी सेवा, मी किती पापी माणूस आहे, मी देवाकडून सेवा करून घेतली. तेव्हा ते महाराज रडू लागले आणि म्हणाले, देवा तुमचं माझ्यावर जर एवढं प्रेम आहे तर तुम्ही माझी सेवा एवढी का केलीत, तुम्ही तुमच्या कृपा कटाक्षानं मला मोक्ष का देत नाहीत. तर देव हसला आणि म्हणाला की बेटा, तू माझं शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरण तुझं चालू आहे, नाम चालू आहे आणि म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मी तुला मोक्ष देऊ शकेन, परंतु काही दिवस अजून काही वर्ष तुझं प्रारब्ध आहे. तर बेटा तू नामस्मरण करतोयस हेच माझ्यासाठी खूप आहे. अरे मी जो नाम घेतो त्याचा दास होतो. म्हणून आमच्या संतांनी सांगितलंय की हे मना भक्तिपंथानं जा, सज्जनांची संगत कर, संतांची संगत कर, नामस्मरण कर, सुसज्जन वाक्य कानी पडो, म्हणजे सुसज्जन माणसांचा सहवास हा तुला तारणार आहे.